सो हाय हॅलो आणि नमस्कार, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहोत हे मिक्स कलरचे क्यूट रोजेस कसे बनवायचे. त्याच्यासाठी मी हे 3 शेड यूज करत आहे, जे की गंगा ॲक्रेलिक 4 प्लाय यान आहे. 4 प्लाय यानसाठी मी यूज करते 3.5 mm चा हुक, कटर, ग्लू गन, ही फ्लावर स्टिक जी तुम्हाला कोणत्याही लोकल शॉपमध्ये भेटून जाईल. ही आहे 0.5 mm ची तार, जी की 8 इंच घेतली आहे. तर चला चालू करूयात व्हिडिओ. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे व्हाईट कलर. त्याच्या आपल्याला 53 चेन करून घ्यायच्या आहेत. मी अशा 53 चेन बनवून घेतल्यात. आता आपल्याला फर्स्ट चेन स्किप करून सेकंड चेन मध्ये एक सिंगल क्रोशिया करायचा आहे. एक चेन स्किप केल्यामुळे आपल्याकडे टोटल आता 52 चेन्स बाकी आहेत. तर 52 चेन्स मध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे. मी आता 22 चेन मध्ये 22 डबल क्रोशिया करून घेतलेत. आता आपल्याला करायचे 3 चेन प्लस 2 चेन, टोटल 5 चेन झाल्यानंतर आपल्याला प्रोजेक्ट टर्न करून घ्यायचा आहे आणि फर्स्ट चेन मध्ये आपल्याला करायचं आहे एक डबल क्रोशिया. असा ट्रायंगल तयार होतो. आता आपल्याला काय करायचंय, 2 चेन स्किप करून थर्ड चेन मध्ये आपल्याला करायचंय एक डबल क्रोशिया आणि 2 चेन. सेम चेन मध्ये आपल्याला करायचंय एक डबल क्रोशिया. हे असे ट्रायंगल शेप तयार होतात. ठीक आहे, सेम प्रोसेस आपल्याला 18 वेळा पूर्ण करून घ्यायची आहे. तर हे असे 18 ट्रायंगल्स झाले. सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हे असे 18 ट्रायंगल्स तयार झालेत. आता काय करायचंय, पुन्हा आपल्याला 5 चेन करून घ्यायच्यात. 5 चेन झाल्यानंतर आपला वर्क टर्न करून ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला एक डबल क्रोशिया करायचा आहे. आता आपल्याकडे हे 2 स्पेस आहेत. हा जो स्पेस आहे ह्याच्यामध्ये नाही, आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये पुन्हा एक डबल क्रोशिया करायचा आहे. 2 चेन करून घ्यायचे आहेत आणि त्याच ट्रायंगल मध्ये अजून एक डबल क्रोशिया करायचा आहे. तर हे काहीसं असे ट्रायंगल्स तयार होते. सेम प्रोसेस आपल्याला ही पण लाईन कंप्लीट करून घ्यायचे 18 ट्रायंगल्स बनवून. सेम पॅटर्नचा यूज करून आपण ही सेकंड लाईन पण कंप्लीट करून घेतली. याच्यामध्ये पण टोटल 18 ट्रायंगल्स बनवलेत. आता आपल्याला हे पॅटर्न्स बनवण्यासाठी 3 चेन करून घ्यायचेत लाईक दिस. पुन्हा आपलं वर्क आपल्याला टर्न करून घ्यायचंय आणि करायचा आहे एक डबल क्रोशिया त्या ट्रायंगल मध्ये. हे असं अजून 7 डबल क्रोशिया आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये करायचे, म्हणजे टोटल 8 डबल क्रोशिया होतील. मी 7 डबल क्रोशिया केलेत, प्लस ह्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया काउंट होतो. म्हणजे टोटल 8 डबल क्रोशिया आपण ह्या पॅसेज मध्ये करून घेतलेत. आता आपल्याकडे 2 पॉइंट आहेत. आपल्याला ह्या पॉइंट मध्ये वर्क करायचंय. तर ह्या पॉइंट मध्ये आपल्याला करून घ्यायचे स्लिप स्टिच. स्लिप स्टिच केल्यानंतर पुन्हा ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला करायचा एक डबल क्रोशिया. ठीक आहे, आणि अजून 7 डबल क्रोशिया, म्हणजे टोटल 8 डबल क्रोशिया आपल्याला प्रत्येक पॅटर्न साठी लागणार आहेत.
हे असे 8 डबल क्रोशियाचे प्रत्येक ट्रायंगल मध्ये आपल्याला 6 टाइम रिपीट करायचे. आता हे 2 टाइम झाले, अजून 4 टाइम पुन्हा करायचे. मी आता ह्याचे टोटल 6 पॅटर्न्स बनवलेत. 1 2 3 4 5 6 आणि यान कट करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लाईट पिंक कलर ऍड करून घ्यायचा आहे. यान ऍड करण्यासाठी आपल्याला करायचंय स्लिप स्टिच. आता आपल्याला हा पिंक वाला यान वरती काढून घ्यायचा आहे आणि पिंक वाला यान करायची आहे स्लिप स्टिच ही अशी. आणि आपल्याकडे आता हे 2 कलर आहेत पाटी, पिंक आहे आणि एक व्हाईट आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही कलरचे यान सोबत घेऊन आपल्याला आता हे वर्क कम्प्लीट करायचंय. एक चेन करून घ्यायची म्हणजे यान फिट होईल, निघणार नाही. आता नेक्स्ट ट्रायंगल मध्ये आपल्याला करायचे 8 डबल क्रोशिया. डबल क्रोशिया करता करता आपल्याला पाठी हा यान सोबत घेऊन करायचंय म्हणजे तो यान हाईड होईल. जसे की आपण व्हाईट कलरचे 6 पॅटर्न्स बनवले, तसेच आपल्याला पिंक कलरचे पण पुढे 6 पॅटर्न्स बनवून घ्यायचे. आता मी बेबी पिंक कलरचे सुद्धा 6 पॅटर्न्स बनवून घेतलेत. आता आपल्याकडे हे बाकी 6 ट्रायंगल्स उरलेत. 1 2 3 4 5 आणि 6. ह्या पुढच्या 6 ट्रायंगल मध्ये आपल्याला दुसरा कलर ऍड करून सेम पॅटर्ननी पॅटर्न्स बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी आता मी हा थोडासा डार्केस्ट शेड पिंकचा यूज करणार आहे. सेम जसं आपण मगाशी लाईट पिंक कलरचा यूज केला होता ऍड करताना, तसंच करायचं आहे. एवढा जास्त थोडासा धागा सोडायचा आहे आणि इकडे जिथे आपण स्लिप स्टिच घेत होतो मगासपासून, तिथे आपल्याला ह्या डार्क पिंक ऍड करून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे अशी. ठीक आहे, आणि आपल्याकडे आता 2 धागे आहेत पाठी. एक आहे डार्क शेडवाला आणि आता आपण एक कट केला बेबी पिंकचा. ते दोन्ही सोबत घेऊन आपल्याला हे पण वर्क कम्प्लीट करायचं आहे जेणेकरून धागे हाईड होतील. ठीक आहे, एक चेन करून घ्यायची आहे. ठीक आहे, आता फिट झाले हे. आता आपल्याला ह्या ट्रायंगल मध्ये करायचे 8 डबल क्रोशिया. ठीक आहे, सेम पॅटर्न यूज करून आता आपल्याला हे बाकी राहिलेले पेटल्स कंप्लीट करून घ्यायचे. मी आता हे तिन्ही कलर यूज करून टोटल 18 पेटल्स तयार केले आहेत फ्लावर्ससाठी. 6 पेटल्स आहेत व्हाईट कलरचे, बाकी 6 आहेत लाईट पिंक बेबी पिंक कलरचे आणि पिंकचा थोडासा डार्केस्ट शेड ऍड केलाय. तुम्ही हवा तो कलर तुम्हाला घेऊ शकता. स्टार्टला व्हाईट कलर घ्या, त्याच्यानंतर जो शेड तुम्ही इथे यूज करणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा लाईटर शेड इकडे ऍड करा जेणेकरून आपले फ्लावर्स काहीसे असे दिसतील. ठीक आहे, आता मी तुम्हाला हा टर्न करून दाखवले कसा दिसतोय. ठीक आहे, हा आपला पिंक कलरचा फ्लावरचा वरचा पार्ट रेडी आहे. आता आपण बघूयात हा बेस आणि हे लीफ कसं बनवायचं. रोजचा बेस आपल्याला काहीसा असा करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी मी यूज करते हा गंगा एक्रेलिक 4 प्लाय यार्न, जो की थोडासा मेहंदी कलरचा आहे. स्टार्टिंगला आपल्याला करायची मॅजिक रिंग. मॅजिक रिंग झाल्यानंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायच्यात. आता आपल्याला ह्या रिंग मध्ये करायचे टोटल 14 डबल क्रोशिया.
तर ह्या 3 चेन म्हणजे आपला एक डबल क्रोशिया झालाय. तर आता राहिलेले 13 डबल क्रोशिया आपल्याला करून घ्यायचे आहेत. मी हे टोटल 14 डबल क्रोशिया बनवून घेतलेत. आता करायची आहे मॅजिक सर्कल पॅक. सर्कल पॅक करून झाल्यानंतर ज्या आपण 3 चेन बनवल्या होत्या त्यातल्या फर्स्ट चेन मध्ये आपल्याला करून घ्यायचे स्लिप स्टिच, जेणेकरून सर्कल रेडी होईल. हा असा सर्कल तयार होतो जो की हा मध्ये आहे. आता आपल्याला हे बाकीचे 5 पेटल्स बनवून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला करायचे 10 चेन. मी टोटल 10 चेन बनवून घेतल्यात. आता आपल्याला फर्स्ट चेन स्किप करून सेकंड चेन मध्ये करायचं आहे एक सिंगल क्रोशिया. नेक्स्ट चेन मध्ये करायचा आहे पुन्हा एक सिंगल क्रोशिया आणि नेक्स्ट चेन मध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशिया. टोटल 3 सिंगल क्रोशिया करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट चेन मध्ये करायचा आहे एक हाफ डबल क्रोशिया, पुन्हा एक हाफ डबल क्रोशिया. आता जे आपल्याकडे बाकी 4 चेन उरल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे डबल क्रोशिया. ह्या बेसिक स्टिचेस जर तुम्हाला शिकायच्या असतील तर आपले याच्या आधीचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून ह्या स्टिचेस तुम्हाला शिकवल्या आहेत. ठीक आहे. तर आता आपण काय केलंय, ज्या 10 चेन केल्या होत्या त्यातली एक चेन स्किप करून आपल्याकडे 9 चेन उरल्या. 9 चेन मधल्या 3 चेन मध्ये आपण केले 3 सिंगल क्रोशिया. पुढच्या 2 चेन मध्ये आपण केले 2 हाफ डबल क्रोशिया आणि राहिलेल्या 3 चेन मध्ये आपण केले 4 डबल क्रोशिया. ठीक आहे. तर हे असं एक पॅटर्न तयार झालं आपलं. आता पुन्हा काय करायचंय, एक चेन स्किप करून सेकंड चेन मध्ये आपल्याला हे स्लिप स्टिच करून कंप्लीट करायचंय. हे कंप्लीट झाल्यानंतर पुढच्या चेन मध्ये आपल्याला करायचंय स्लिप स्टिच. आता ही स्लिप स्टिच झाल्यानंतर पुन्हा आपण 10 चेन करणार आहोत. ठीक आहे. 10 चेन केल्यानंतर फर्स्ट चेन स्किप करून बाकीच्या 3 चेन मध्ये आपल्याला करायचं आहे सिंगल क्रोशिया. पुढच्या 2 चेन मध्ये आपण करणार आहोत हाफ डबल क्रोशिया आणि बाकीच्या चेन उरल्या आहेत 4 त्याच्यामध्ये आपण करणार आहोत 4 डबल क्रोशिया, जेणेकरून आपलं हे सेकंड पेटल तयार होणार आहे. असे टोटल आपल्याला ह्या सर्कल मध्ये 5 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याला एक चेन स्किप करून सेकंड चेन मध्ये हे आपलं वर्क कंप्लीट करून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. पुन्हा सेकंड चेन मध्ये स्लिप स्टिच करून पुन्हा 10 चेन करून बाकी राहिलेले पॅटर्न्स कंप्लीट करून घ्यायचे आहेत.
तर जसं मगाशी तुम्हाला मी हे पॅटर्न दाखवलं होतं तसंच आता आपण बनवलेलं हे पॅटर्न सुद्धा रेडी आहे. आता आपण बघणार आहोत ह्या फ्लावरच्या लीफ कशा बनवायच्या. त्याच्यासाठी सुद्धा आपण सेम यार्न यूज करणार आहोत. लीफ बनवण्यासाठी आपल्याला करायचे आहेत 12 चेन. बारा चेन केल्यानंतर आपल्याला इकडे तार ऍड करायची आहे. ह्या चेनच्या स्पेसमध्ये ही अशी. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये करायचं आहे एक सिंगल क्रोशिया. आपल्याला हे वर्क तार सोबत घेऊन करायचं आहे. स्टार्टिंगचे 1-2 चेन झाल्यानंतर तार नाही हलणार. एक सिंगल क्रोशिया करायचा आहे. पुढच्या चेनमध्ये अजून एक सिंगल क्रोशिया. ठीक आहे. 2 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. तार सोबत घेऊन वर्क करायला थोडंसं अवघड जातं, पण होऊन जाईल. ठीक आहे. हे 2 डबल क्रोशिया झाल्यानंतर पुढच्या 3 चेनमध्ये आपल्याला 3 ट्रिपल क्रोशिया करायचे आहेत. ठीक आहे. हे 3 ट्रिपल क्रोशिया झाल्यानंतर पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशिया करायचे आहेत. आणि लास्टचे जे 2 चेन राहिलेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करून एक साइड लीफची कंप्लीट करून घ्यायची. आपली लीफची एक साइड कंप्लीट झाली आहे. आता ही तार ॲडजस्ट करून घ्यायची लाईक दिस. ठीक आहे. आता सेकंड जी साईड आहे त्याच्यामध्ये आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. हा जो गॅप आहे ह्याच्यामध्ये आपण एक सिंगल क्रोशिया करूयात. ठीक आहे. आता अजून एक सिंगल क्रोशिया, 2 सिंगल क्रोशिया झाल्यानंतर 2 डबल क्रोशिया, एक आणि 2. आता पुढच्या 3 चेनमध्ये आपल्याला करायचे 3 ट्रिपल क्रोशिया. हे 3 ट्रिपल क्रोशिया झाल्यानंतर पुढच्या ज्या 2 चेन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशिया करायचं आहे. आणि लास्ट जे 2 चेन राहिले त्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशिया करायचे आहेत.
आता जो हा गॅप आहे इथे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच करून वर्क कंप्लीट करायचं आहे आणि यान कट करायचं. ठीक आहे, तर याचं आपलं लीफ तयार झालंय. आता फ्लावर स्टिक करण्याआधी आपल्याला ही जी फ्लावर स्टिक आहे ते थोडंसं फोल्ड करून घ्यायचंय. ठीक आहे, आता जो हा पार्ट आहे ह्याच्यामध्ये हे अडकून घ्यायचंय. ठीक आहे, हे अडकवल्यानंतर मग आपल्याला हे फ्लावर राऊंड शेपमध्ये करून स्टिक करायचे. ग्लू गन अशा ठिकाणी लावा जिथून बाहेर निघणार नाही, आणि सारखी ग्लू गन यूज करायची गरज नाहीये. थोडं थोडं फोल्ड करत करत ग्लू गन यूज करा. हे आपला फ्लावर असा सेट झालंय. हे असा. ठीक आहे, मला पूर्ण सेट होऊ द्या थोडस. आता हे अजिबात निघणार नाहीये. हे असं दिसतं आपला फ्लावर. आता आपल्याला काय करायचंय, हे ह्या होल मधून पास करून घ्यायचंय आणि याला ग्लू गन असं चिपकवायचे प्रॉपर. हे पेटल अशा ठिकाणी घ्या जिथे आपण हे वर्क कंप्लीट केले, त्याच्याने ते झाकून जाईल. ठीक आहे, हे चिपकवल्यानंतर थोडा थोडा ग्लू गन यूज करून हे पेटल्स याच्यावरती असे चिपकून घ्या. तर हे असं काहीसा तयार झालंय. आता याला आपल्याला हा जो ग्रीन कलर आहे तो राऊंड करून घेण्यासाठी स्टार्टिंगला थोडासा इथे ग्लू गन यूज करा. होल्ड करा 2 मिनिटं आणि हा इथपर्यंत राऊंड करून घ्या. इथपर्यंत आपण हे राऊंड करून घेतल्यानंतर आता लीफ ऍड करायचंय आणि लीफ सोबत पुन्हा याला राऊंड करून घ्यायचंय धागा, जेणेकरून ही तार हाईड होईल. आता एंडला थोडंसं ग्लू गन लावून धागा कट करून घ्यायचा आहे. आणि मग याला फिनिशिंग द्यायची आहे प्रॉपर. ठीक आहे, तर हे आपलं मिक्स कलर फ्लावर रेडी आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे शेड्स सुद्धा बनवू शकता. तर मी हे 3 शेड्स बनवले. कोणाला जर हे बाय करायचं असेल तर प्लीज मला इन्स्टाला DM करा.